मित्रांनो, LLB 3 इयर CETचा निकाल लागल्यानंतर कॅप राऊंडमध्ये ज्यावेळेस आपण ऑप्शन फॉर्म फिलिंग करत असतो त्यावेळेस चुकीचं कॉलेज निवडल्यामुळे, चुकीची युनिव्हर्सिटी निवडल्यामुळे कदाचित तुमचं सीट तुमच्या हातातून जाऊ शकतं. कारण अनेक जण कट ऑफचा अंदाज न घेताच कॉलेज निवडतात आणि नंतर पश्चाताप करत बसतात. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातल्या प्रमुख युनिव्हर्सिटीजचा कॅटेगरी वाईज कट ऑफ पाहणार आहोत, ज्यामुळे तुमचे ॲडमिशनचे चान्सेस वाढू शकतात आणि कोणत्या विद्यापीठामध्ये तुम्ही इझिली प्रवेश मिळवू शकता हे सुद्धा या व्हिडिओमधून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण विद्यार्थी मित्रांनो, तुमचा एक राईट डिसिजन तुम्हाला चांगलं कॉलेज मिळवून देऊ शकतो. मित्रांनो, LLB ॲडमिशनसाठी असणारी जी काउन्सिलिंग आहे ती ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. तर या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ॲक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ॲडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ॲडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ॲडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे कट ऑफ आहेत हे सर्व कट ऑफ गव्हर्नमेंट कॉलेजेसचे आहेत आणि याच्यावरनं तुम्हाला एक अंदाज येईल की तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकतं का. तर सर्वात पहिली युनिव्हर्सिटी आहे मुंबई युनिव्हर्सिटी, ज्याच्यामध्ये DT विजेचा कट ऑफ हा 97 होता, NT1 साठी 98, NT2 साठी 97, NT3 साठी 97, OBC साठी 97, ओपन EWS साठी 91, ओपन जनरल साठी 99, OMS साठी 99.6, SEBC साठी 96, SC जनरल साठी 97.7 आणि ST जनरल साठी 84.5 हा कट ऑफ युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईमध्ये मागच्या वर्षी होता. तर याच्यामध्ये आपण पाहू शकतो की हायेस्ट कट ऑफ जो आहे तो ओपन जनरलसाठी आहे आणि लोएस्ट कट ऑफ हा ST जनरलसाठी आहे. त्यामुळे जर तुम्हाला या मार्कांच्या आसपास स्कोर कार्डमध्ये मार्क्स असतील तर इझिली तुम्ही या युनिव्हर्सिटीमध्ये गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन मिळवू शकता. त्यानंतर पुढे आहे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. तर या युनिव्हर्सिटीमध्ये DT विजेचा कट ऑफ हा 37 होता, NT1 57, NT2 47, NT3 75, OBC जनरल 72, ओपन EWS 3, ओपन जनरल 86, SC जनरल 76, SEBC 13, ST जनरल 22 आणि OMS साठी 20चा कट ऑफ या युनिव्हर्सिटीमध्ये मागच्या वर्षी पाहायला मिळालेला आहे. तर या युनिव्हर्सिटीमध्ये आपण पाहू शकतो अगेन ओपन जनरलचा कट ऑफ हा हायेस्ट आहे आणि लोएस्ट कट ऑफ हा ओपन EWS जनरलचा मागच्या वर्षी होता. अगेन या मार्कांच्या आसपास तुमचे मार्क्स असतील तर इझिली तुम्ही या युनिव्हर्सिटीमध्ये गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सीट सिक्युअर करू शकता. पुढे आहे शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर. DT विजेच्या बाबतीत आपण जर पाहिलं तर 37, NT1 18, NT2 55, NT3 52, OBC जनरल 36, ओपन 74, SC 57, SEBC 14, ST जनरल 14 आणि OMS 5 हा कट ऑफ मागच्या वर्षी आपल्याला शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये पाहायला मिळाला. थोडक्यात ओपन जनरलसाठी अगेन इथे 74चा कट ऑफ होता आणि OMS साठी सगळ्यात कमी कट ऑफ म्हणजे 5.3 एवढा मागच्या वर्षी होता. त्यामुळे या मार्कांच्या आसपास जर तुम्हाला पर्सेंटाईल असतील तर इझिली तुम्ही शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरमध्ये गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सीट सिक्युअर करू शकता. पुढची युनिव्हर्सिटी आहे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी वुमन्स युनिव्हर्सिटी मुंबई म्हणजेच SNDT. आता ही युनिव्हर्सिटी वुमन्स युनिव्हर्सिटी आहे आणि हे सगळे कॉलेजेस जे आहेत ते विमेन्स कॉलेजेस आहेत, म्हणजे फक्त फिमेल्ससाठी हे कट ऑफ ॲप्लिकेबल आहेत. NT1 साठी 56, NT2 साठी 40, NT3 साठी 74, OBC साठी 12, OMS साठी 47, ओपन EWS साठी 57, ओपन फिमेलसाठी 52 आणि SC फिमेलसाठी 31चा कट ऑफ इथे मागच्या वर्षी पाहायला मिळाला. याच्यामध्ये सगळ्यात हायेस्ट कट ऑफ जो होता तो NT3 या कॅटेगरीसाठी होता आणि लोएस्ट कट ऑफ हा OBC साठी आपल्याला मागच्या वर्षी पाहायला मिळाला. जर तुम्ही SNDT मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये जर ॲडमिशन घेण्याचा विचार करत असाल तर गव्हर्नमेंट एडेड कॉलेजसाठी तुम्हाला या मार्कांच्या आसपास मार्क्स हवे असणार आहेत. पुढे आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड. DT विजेचा 57 कट ऑफ होता, NT1 44, NT2 59,
NT3 66, OBC 40, Open EWS 6, Open General 78, SC General 66, SEBC 3, ST General 47 आणि OMS 0.44 हा कट ऑफ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये मागच्या वर्षी पाहायला मिळाला. इथे जर तुम्ही पाहिलं तर हायेस्ट कट ऑफ हा ओपन जनरल साठीच होता आणि लोएस्ट कट ऑफ हा OMS साठी होता. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे SEBC जर पाहिलं तर 3.9 हा मागच्या वर्षी पाहायला मिळाला, पण यावर्षी SEBC चे कॅन्डिडेट मागच्या वर्षीपेक्षा जास्त असणार आहेत. त्याच्यामुळे SEBC चा कट ऑफ हा यावर्षी सिग्निफिकंटली वाढू शकतो. त्यानंतर पुढची युनिव्हर्सिटी आहे संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी अमरावती. DTVJ 68, NT1 57, NT2 34, NT3 34, OBC General 70, Open EWS 3.7, Open General 87, SC General 77, SEBC 62, ST General 27 आणि OMS 1.05. तर इथेही आपण पाहू शकतो की हायेस्ट कट ऑफ 87 हा ओपन जनरल या कॅटेगरीला होता आणि लोएस्ट कट ऑफ हा OMS कॅटेगरीला होता. त्यानंतर महाराष्ट्र स्टेट रिझर्वेशनमध्ये आपण जर पाहिलं तर ओपन EWS जनरलसाठी 3.7 चा कट ऑफ इथे होता आणि याच्याच आसपास तुम्हाला जर यावर्षी मार्क्स असतील तर इझिली तुम्ही संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी अमरावती मध्ये गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सीट सिक्युअर करू शकता. पुढे आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटी सोलापूर. DTVJ 77 कट ऑफ होता, NT1 62, NT2 85, NT3 69, OBC जनरल 66, ओपन EWS 40, ओपन 87, SC जनरल 81, SEBC 45 आणि ST जनरल 6 हा कट ऑफ मागच्या वर्षी इथे पाहायला मिळाला. यामध्ये सुद्धा आपण पाहू शकतो की ओपनचा कट ऑफ 87 हा हायेस्ट कट ऑफ आहे आणि लोएस्ट कट ऑफ हा 6.4 ST जनरलसाठी पाहायला मिळाला होता. त्यामुळे या मार्कांच्या आसपास तुम्हाला मार्क्स असतील तर इझिली तुम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटी सोलापूरमध्ये गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सीट सिक्युअर करू शकता. पुढे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर. DTVJ साठी 60 चा कट ऑफ पाहायला मिळाला, NT1 साठी 40, NT2 साठी 68, NT3 85, OBC जनरल 55, ओपन EWS जनरल 20, ओपन 87, SC 75, SEBC 33, ST 2.8 आणि OMS साठी 0.5 चा कट ऑफ या युनिव्हर्सिटीमध्ये मागच्या वर्षी पाहायला मिळाला होता. तर ओपन जनरलसाठी अगेन 87 चा कट ऑफ इथे आहे आणि लोएस्ट कट ऑफ महाराष्ट्र स्टेट रिझर्वेशन मध्ये ST जनरलसाठी आहे. OMS साठी सगळ्यात कमी कट ऑफ म्हणजे 0.53 एवढा होता. मग पुढे आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी म्हणजेच RTMNU. DTVJ साठी 43 चा कट ऑफ होता, NT1 साठी 37, NT2 साठी 8, NT3 साठी 82, OBC साठी 64, OMS 7.9, ओपन EWS 10, ओपन जनरल 84, SC जनरल 76, SEBC जनरल 75 आणि ST जनरलसाठी 44 चा कट ऑफ इथे मागच्या वर्षी होता. तर थोडक्यात हायेस्ट कट ऑफ हा 84 म्हणजेच ओपन जनरलसाठी होता आणि लोएस्ट कट ऑफ हा महाराष्ट्र स्टेट रिझर्वेशनमध्ये आपण जर पाहिलं NTC साठी लोएस्ट कट ऑफ म्हणजेच 8.96 इथे पाहायला मिळाला. पुढे आहे कवयित्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी. DTVJ जनरलसाठी 63 चा कट ऑफ इथे मागच्या वर्षी होता, NT1 साठी 59, NT2 साठी 64, NT3 साठी 43, OBC साठी 80, OMS 63, ओपन EWS 20, ओपन जनरल 87, SC जनरल 67 आणि SEBC जनरल 20 तसेच ST 55 एवढा कट ऑफ इथे मागच्या वर्षी होता. थोडक्यात इथेही जर आपण पाहिलं तर ओपन जनरल 87 हा हायेस्ट कट ऑफ आहे आणि लोएस्ट कट ऑफ आपण जर पाहिला SEBC जनरलसाठी इथे लोएस्ट कट ऑफ तो म्हणजे 20.53 होता. तर अशा पद्धतीने मागच्या वर्षीचे हे कट ऑफ वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये महाराष्ट्रामध्ये होते आणि हे सर्व कट ऑफ गव्हर्नमेंट कॉलेजेसचे आहेत. आणि तुम्ही जर यावर्षी गव्हर्नमेंट कॉलेज टार्गेट करत असाल तर या कट ऑफच्या आसपास तुम्हाला जर मार्क्स असतील तर इझिली तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सीट सिक्युअर करू शकता. या सर्व प्रोसेसमध्ये तुमच्या ऍप्लिकेशन पासून तर तुमच्या कॉलेज ऍडमिशन पर्यंत तुम्हाला गाईड करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची जी ऍडमिशन काउन्सिलिंग आहे ती सुरू आहे आणि या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ऍक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो
मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ऍडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ऍडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.